नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। साखरेचं एक भयानक सत्य भारतातल्या 90% लोकांपासून लपवण्यात आलंय, कारण मोठमोठ्या साखर कारखान्यांपासून चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, बिस्किटे, टॉफी बनवणाऱ्या कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून। प्रोसेस्ड व्हाईट शुगर म्हणजेच आपल्या घरातील पांढरी साखर हे एक असं ड्रग्स आहे जे तुम्ही स्वतःच्या पैशाने किराणा दुकानातून तुमच्या घरी आणता आणि एक अभ्यासकांच्या मते दारू, सिगारेट यांच्या इतकं किंवा या केसेसमध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त नुकसान पोहोचवण्याची ताकद या ड्रगमध्ये। हे ड्रग तुम्ही आनंदात तुमच्या मुलाबाळांना चहा, कॉफी, मिठाई, बिस्किट्स, केक्स, पेस्ट्रीज, चॉकलेट्स, केचप, कोल्ड ड्रिंक्स किंवा मग पॅक जे फ्रूट असतात ज्याच्यामधून खाऊ घालता आणि त्या बदल्यात त्यांना देता सततचा अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, ओबडधोबड आणि बोजड शरीरे, हळूहळू निष्क्रिय होणारे मेंदू, फॅटी लिव्हर, डायबिटीज, हार्ट डिसीज आणि ब्लड प्रेशर सारखे बरेच आजार। रोजची एक सिगारेट यापेक्षा खतरनाक ठरू शकतो व्हाईट शुगर घालून बनवलेला दिवसातील 3 कप चहा। याचा अर्थ सिगारेट कमी घातक आहे असं नाही, पण साखरसुद्धा तितकीच तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते। रियालिटी तर हीच आहे आणि म्हणूनच जगातले मोठमोठे राजकारणी, बिझनेसमन, फिल्म इंडस्ट्रीतले कलाकार, स्पोर्ट्समन, डॉक्टर्स, बॉडी बिल्डर्स, योग गुरु, मॉडेल्स थेट शुगर किंवा मग शुगर इन्व्हॉल्व असलेले कोणतेच पदार्थ खात नाही आणि म्हणूनच त्यांची त्वचा कायम ताजीतवानी दिसते। 70 उत्तर वय होऊन सुद्धा ते 40 मधल्या व्यक्तींसारख्या उत्साही दिसतात। जर तुम्ही सुद्धा सलग 30 दिवस साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर तुमचं शरीर हलकं, ॲक्टिव्ह आणि त्याचबरोबर त्वचेवरती ग्लो येईल, तुम्हाला छान झोप लागेल आणि तुमचं शरीर परमनंट निरोगी होण्याच्या प्रवासाला लागतं। आपण साखर कशी बनते, साखर आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या पोटी का मारली, साखर मानवी शरीरासाठी किती घातक आहे, ती एकदम खायची बंद केली तर त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो, साखर अशी एखाद्या घातक विषासारखी नॅचरल साखर काय असते, ती कशातून मिळवावी, आपल्या शरीराला रोज किती आणि कोणत्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ली तर नक्की काय होतं आणि तुम्ही साखर नाहीच खाल्ली तरीसुद्धा काय होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO या साखरेबाबत काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया। WHO म्हणण्यानुसार दिवसातून तुम्ही अन्नातून जितक्या कॅलरीज मिळवता त्या कॅलरीजच्या 10% पेक्षा कमी प्रमाणामध्ये ही साखर तुमच्या शरीरामध्ये गेली पाहिजे आणि शक्य असल्यास ते प्रमाण 5% कमी ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे। म्हणजे तुमचा रोजचा 2000 कॅलरीजचा आहार असेल तर नैसर्गिक असो 50 ग्रॅम साखर तुम्ही शरीरामध्ये घेतली पाहिजे। अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये साखर खावी। त्यांच्या मते जे पुरुष शारीरिक कष्ट करतात, घाम निघेस्तोपर्यंत व्यायाम करतात, त्यांनी दिवसातून फक्त छोटे 9 चमचे म्हणजे 36 ग्रॅम साखर इंटेक करणं योग्य, तर किमान व्यायाम करणाऱ्या महिलांनी दिवसातून 25 ग्रॅमपेक्षा जास्त शुगर शरीरामध्ये घेऊ नये। याशिवाय भारतातील ICMR 2024चा रिपोर्ट असं सांगतो की दररोज 25 ग्रॅमपेक्षा जास्त डेड शुगर शरीरामध्ये घेतली तर ते प्रमाण हाय शुगर मानलं जाईल। तोच रिपोर्ट असंही सांगतो की प्रक्रिया केलेली साखर पूर्णपणे टाळावी। USBS संस्था सुद्धा डेड शुगरचे प्रमाण 10% कमी ठेवण्याचा सल्ला देते। त्यांच्या म्हणण्यानुसार ऑलराऊंडर फूड जसं की नैसर्गिक फळं, भाज्या, संपूर्ण धान्य हे शरीरासाठी आवश्यक असणारी साखर मिळवण्याचा योग्य नैसर्गिक मार्ग आहे। आता तुम्ही म्हणाल या सर्व आरोग्य संस्था साखरेबद्दल इतकं जागरूक राहायला का सांगतायत? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला साखर खाण्याचे दुष्परिणाम ऐकल्यावरती कळेल। WHOच्या म्हणण्यानुसार प्रोसेस्ड शुगर म्हणजे मुख्यतः पांढऱ्या साखरेमध्ये 0 पौष्टिक घटक आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, नो प्रोटीन, नो विटॅमिन्स, काहीच नाही। या उलट ही साखर शरीरासाठी घातकच जास्त असते। एका चॉकलेट बारमध्ये किंवा केकच्या तुकड्यामध्ये साधारण 30 ग्रॅम डेड शुगर असू शकते। 150 ml चहाच्या कपामध्ये 2 चमच्यानुसार 10 ग्रॅमपर्यंत ॲडेड शुगर असू शकते। असे 3 चहाचे कप रोज पिले तर लठ्ठपणा, डायबिटीज, हृदयरोग होण्याची रिस्क वाढते। आणि वैज्ञानिकांचं असं मत आहे की औद्योगिक पद्धतीने तयार केलेली साखर खाल्ल्यानंतर मेंदूत डोपामाइनचं प्रमाण वाढतं आणि हे डोपामाइन गोड पदार्थ खाण्याची किंवा एकूणच शरीराची भूक अजून वाढवत, त्यामुळे गोड खाणं हे व्यसन बनतं। 100 ग्रॅम प्रोसेस शुगरमध्ये 387 कॅलरीज असतात आणि या खूप जास्त आहे। तसंच यात 0 पोषक घटक असतात।
त्यामुळे वजन वाढ ठरलेली असते. साखर अकाली म्हातारपणात तुमचं वय आहे त्यापेक्षा अधिक वयस्कर तुम्ही दिसू लागता. दरम्यान या साखरेचं सतत खाणं रक्तातल्या ग्लुकोजचं प्रमाण वाढवतं, त्यामुळे इन्सुलिनला प्रतिरोध होऊन डायबिटीज होतो. जास्त साखर किंवा गोड खाणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची वाढ, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोकासुद्धा वाढतो. तसंच दात किडणं, हाडं ठिसूळ होणं, सतत दुखणं, पाचन प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होणं, बद्धकोष्ठता असेल, हे आजारसुद्धा साखरेच्या अतिसेवनाने होतो. कारण शरीरातील अतिसाखरेचं प्रमाण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण करतो. त्यानंतर साखरेतील फुकटच्या अतिसेवनामुळे थेट यकृतावरती त्याचा परिणाम होतो. याला आपण नॉन अल्कोहोलिक फॅटी असं म्हणतो. ही स्थिती जास्त काळ उपचाराविना राहिली तर यकृताच्या कॅन्सरपर्यंत जाते आणि म्हणूनच रॉबर्ट लस्टिंग साखरेला अल्कोहोल विदाऊट द बज किंवा मग नवी तंबाखू असं म्हणतात. साखर एखाद्या ड्रग्ससारखी आहे, मेंदूवर परिणाम करते, तिचं ॲडिक्शन तुमची मेंटल हेल्थ खराब करते. साखर आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टम ॲक्टिव्ह करते, त्यामुळे आत्मिक आनंद जाणवते. परिणामी सातत्याने गोड खावं वाटतं, पण साखरेचं अतिप्रमाण स्मरणशक्ती बिघडवतं, शरीरामध्ये नैराश्य आणि चिंता वाढवतं. जर कोणी अचानक साखर खाणं थांबवलं तर त्याला विड्रॉल सिस्टम होतात, त्याचं डोकं दुखतं किंवा थकवा जाणवतो, त्याचा स्वभाव चिडचिडा होतो, त्यामुळे पुन्हा पुन्हा साखर खाण्याची इच्छा निर्माण होते. एका उंदरावर याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला असता एक दिवस नॉर्मल पाणी सोडून साखरेचं पाणी प्यायला दिलं. पुढे त्या उंदराला ते साखरेचं पाणी पिण्याची इतकी चटक लागली की तो नॉर्मल पाणी प्यायचंच विसरला आणि त्याला जर साखरेचं पाणी दिलं नाही तर तो खूप वेड्यासारखं करायचा. म्हणजे दरवाजावर डोकं आपटणं असेल, तीव्र आवाज करणं असेल, सैरभैर पळणं असेल, त्याला गुंगी येण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं. त्याचा मेंदू नॉर्मल उंदरासारखा रिस्पॉन्स देत नव्हता आणि हे सगळं नकळत अतिसाखर खाणाऱ्या माणसांसोबत सुद्धा होतं. मुळात साखर ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध असते. प्रत्येक प्रकारच्या साखरेचा शरीरावरती वेगवेगळा परिणाम होतो. ग्लुकोज प्रकारची साखर निसर्गात आपल्या शरीरामध्ये म्हणजे रक्तामध्ये उपलब्ध असते, त्याला आपण ब्लड शुगर म्हणतो. आपण गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, डाळी यांसारखे जे कार्ब्स असलेले पदार्थ खातो त्यामधून हे ग्लुकोज तयार होतं आणि शरीरातील पेशींना एनर्जी पुरवतं. ग्लुकोज हा शरीराचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे. दरम्यान हे ग्लुकोज कमी पडलं की माणूस आजारी पडतो आणि प्रमाण वाढलं तरी त्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे त्याचं संतुलन राखणं गरजेचं आहे. दरम्यान नैसर्गिक आणि प्रक्रिया केलेली असे 2 साखरेचे मुख्य प्रकार पडतात. त्यापैकी नैसर्गिक साखरेमध्ये सर्व फळं येतात, ज्यात फ्रुक्टोज प्रकारची साखर असते, दूध ज्याच्यामध्ये लॅक्टोज असतं, धान्य किंवा कडधान्य आणि आंबवलेल्या पदार्थांमध्ये माल्टोज असतं. मधसुद्धा नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत आहे. या पदार्थांमध्ये साखरेसोबत फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्स यांसारखे पोषक तत्व असतात, त्यामुळे शरीराला त्यांचा जास्त फायदा होतो. नैसर्गिक साखर हळूहळू शरीरामध्ये विरघळते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. पण ही साखरसुद्धा WHO ने सांगितलेल्या प्रमाणानुसार घ्यायची असते. धडधोपट खाऊन चालत नाही. सफरचंद, केळी, संत्री, खजूर, अंजीर, अननस, पपई अशा फळांमधून तुम्ही फ्रुक्टोज मिळवू शकता. थेट फळांचे ज्यूस किंवा चिकू, आंबा, द्राक्षांसारखी जास्त गोड फळे घेणं टाळा, कारण ही फळं फ्रुक्टोज लिव्हरमध्ये जाऊन लिव्हरला ताण देऊ शकतात आणि फॅटी लिव्हरसारखे आजारसुद्धा होऊ शकतात. तसंच जास्त वेळ काढून ठेवलेल्या फळांचा ज्यूसमध्ये सुक्रोज तयार होतं आणि सुक्रोज प्रामुख्याने प्रोसेस्ड शुगरमध्ये आढळतं. भारतात प्रामुख्याने ऊसापासून ही प्रोसेस्ड शुगर बनवली जाते. त्यात व्हाईट शुगर, ब्राऊन शुगर, खडीसाखर आणि गूळ यांचा समावेश असतो. या प्रक्रियेमध्ये साखरेतील नैसर्गिक पोषक तत्वे काढून टाकली जातात, त्यामुळे त्यामध्ये फक्त कॅलरीज उरतात. आता काही जण म्हणतात व्हाईट शुगरपेक्षा ब्राऊन शुगर किंवा गूळ खाणं चांगलं आहे. थांबा, कॅलरीजचं आपण प्रमाण बघूया. तिन्ही प्रकारच्या साखरेमध्ये जास्त फरक नसतो. प्रति 100 ग्रॅम व्हाईट शुगरमध्ये 387, ब्राऊन शुगरमध्ये 380 आणि गुळामध्ये 370च्या आसपास कॅलरीज असतात. फरक फक्त इतकाच की गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे खनिजं थोड्याफार प्रमाणामध्ये आढळतात आणि ब्राऊन शुगर तर व्हाईट शुगरमध्येच गुळाचा रस टाकून तयार केली जाते. त्यामुळे प्रोसेस्ड शुगरचे हे तिन्ही प्रकार अन्नातून टाळले तरी हरकत नाही. प्रोसेस्ड शुगर तयार करताना ऊसाचा रस काढून त्यात असलेले नैसर्गिक सुक्रोज विविध प्रक्रिया करून स्फटिक स्वरूपातल्या साखरेमध्ये रूपांतरित केला जातो.
त्या प्रक्रियेमध्ये ऊस गाळण्यापासून रस शुद्धीकरण, बाष्पीभवन, स्फटिकीकरण, सेंट्रिफ्युजन, साखर सुकवणं आणि पॅकिंग हे टप्पे ठरलेले असतात. आधीच्या काळी ऊसाचा रस शुद्ध करताना चुन्याची निवळे आणि सल्फर डायऑक्साईडचा यांचा वापर केला जात होता. त्याद्वारे केमिकल रिॲक्शन करून रस सुद्धा केला जायचा. पण हे सल्फर डायऑक्साईड आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने आता अनेक साखर कारखान्यांनी सल्फरमुक्त साखरेचे उत्पादन सुरू केलं. या नव्या पद्धतीमध्ये सल्फरमुक्त साखर तयार करताना सल्फरऐवजी फॉस्फिटेशन म्हणजेच फॉस्फोरिक ॲसिड व चुन्याची निवळी किंवा मग कार्बोनेशन म्हणजेच कार्बन डायऑक्साईड किंवा चुन्याची निवळी अशा पद्धती वापरल्या जातात की सल्फरमुक्त साखर तुलनेने अधिक शुद्ध, खाण्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तिची मागणी जास्त असली तरी त्या शुगरमध्येही 0 पौष्टिक घटक असतात. त्यामुळे फक्त चरबी आणि स्ट्रेस वाढतो. सरासरी व्यक्तीसाठी रोज थोडी साखर महत्त्वाची असते, जी गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, तांदळाचा भात, डाळी यांसारख्या पदार्थांमधून मिळते. कारण त्यांच्यातील साखरेचं स्टार्चमध्ये आणि स्टार्चकडे ग्लुकोजमध्ये रूपांतरण होतं. तर दुधातील लॅक्टोज साखर शरीरातील गॅलेक्टोजमध्ये रूपांतरित होते आणि त्याच्याही नंतर पुढे ऊर्जेसाठी वापर केला जातो. पण त्याविरुद्ध एका 350 मिलीच्या कोल्ड्रिंक्समध्ये जवळपास 10 चमचे म्हणजे 40 ग्रॅम साखर असते. काही बॉटलमध्ये तर 80 ग्रॅमसुद्धा साखर पाहायला मिळते. यामुळे कोल्ड्रिंकचं एक कॅन तुमच्या दैनंदिन साखर सेवनाची मर्यादाच ओलांडतो. सॉस असेल, केचप असेल, याच्यामध्ये सुद्धा पॅकेटनुसार 50 ते 100 ग्रॅम साखर असते. तीच गत मिठाई, बिस्किटे किंवा चॉकलेटसाठी आहे. ही लपलेली साखर चहा कॉफीतील साखरेपेक्षा जास्त डेंजर असते. आता तुम्ही म्हणाल की काही दिवस किंवा आपण महिनाभर साखरच नाही खाल्ली तर काय होईल? आता याबद्दल सुद्धा जाणून घेऊ. WHOने प्रमाण ठरवून दिलेल्या नैसर्गिक घटकांव्यतिरिक्त तुम्ही अचानक प्रक्रिया केलेली साखर खाणं बंद केलं तर सुरुवातीला म्हणजे किमान 2 ते 3 आठवडे त्रास होतो. कारण त्यावेळी आपलं शरीर डिटॉक्स मोडमध्ये जातं. शरीरातले सगळे घाण पदार्थ, साठलेली चरबी बाहेर पडू लागते. काही काळ डोकेदुखी, चिडचिडेपणा, अस्वस्थता येते. पण जर तुम्ही ठरवून साखर वर्ज्य केली तर 3 आठवड्यानंतर तुमचं शरीर आपोआप साखरेपासून लांब पळू लागतं. तुमच्या शरीराची ऊर्जा स्थिर राहते, थकवा कमी होतो, पचनक्रिया सुधारते, पोट फुगणं कमी होतं, रक्तातील साखर नियंत्रित राहते, त्वचेचा पोत सुधारतो, चेहऱ्यांवरील डाग कमी होतात, तेलकटपणा कमी होतो, झोप सुधारते, चिडचिडेपणा कमी होतो. साखर बंद केल्यावर शरीरातले सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हे घटक संतुलनामध्ये येतात आणि गाढ झोप लागते. तुमचं वजन कमी होऊ लागतं, विशेषतः पोटावरील चरबी कमी होते. एका महिन्यामध्ये फक्त चालून आणि साखर बंद करून अनेकांनी 2 ते 4 किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे. डोळ्यांखालचं काळसर डाग कमी होतात, बाह्य जखम लवकर बरी होते. साखर बंद केल्यावर सूज आणि ॲलर्जीची लक्षणे कमी होतात. फक्त फळांमधील गोडवा सुद्धा पुरेसा वाटायला लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची इम्युनिटी सुधारते. साखर पांढऱ्या पेशींना कमजोर करते, विशेषतः व्हायरल इन्फेक्शनशी लढताना. पण साखर न घेतल्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा प्रभाव अधिक चांगल्या पद्धतीने होतो. म्हणूनच अभिनेता जॉन अब्राहम, अक्षय कुमारने गेल्या 25 वर्षांपासून ही शुगर खाल्लेली नाही. त्याचबरोबर कार्तिक आर्यन, ऋतिक रोशन, रणवीर सिंग, आलिया भट, दीपिका पादुकोण, विराट कोहली, अनुष्का शर्मा, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रणबीर कपूर अशा कित्येकांनी त्यांच्या आहारामधून पूर्णपणे साखर वर्ज्य केलेली आहे. जपानच्या आहारातून ही साखर बऱ्यापैकी हद्दपार झालेली आहे. परिणामी लोकांच्या जगण्याची सरासरी वय वाढलं आहे. जपानमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचे प्रमाण खूपच कमी आहे. OECD संस्थेनुसार ओबेसिटी रेट फक्त 4%, जो जगातला सर्वात कमी. त्याची त्वचा अधिक मेक्सिकोने आणि या कोल्ड्रिंक्सवरती 10% अधिक वाढवल्यामुळे लोक पाणी खरेदी करणं प्रेफर करतात. चिली देशातील शाळांमध्ये साखरबाधित खाद्यवस्तू बॅन आहेत. तसंच तिथं हाय शुगर, सॉल्ट आणि फॅट असलेल्या पदार्थांवर ब्लॅक स्टॉप सँड टॅग लावलेले आढळतात. TV, रेडिओ आणि इंटरनेटवर अशा पदार्थांचा जाहिरातीवरती बंदी आहे. पण भारतात मात्र ही साखर थेट आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सर्रास विकली जात आहे. आपले सणवार समारंभ या गोडाधोडाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी भारतामध्ये सध्या 10 कोटीहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि 13 कोटी जवळपास प्री डायबेटिक अवस्था असलेले लोक आहेत. कंपन्यासुद्धा याचा फायदा घेत मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून 50 मिलीच्या पॅकेटवर शुगर पण 100 ml इतकंच लिहितात.
आणि किंवा थेट त्यात किती ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, स्टार्च, कॉर्न सिरप याचं प्रमाण आहे त्याचा उल्लेख करत नाही. अशावेळी आपण काय करायचं, तसे पदार्थच खरेदी करायचे नाहीत. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. धन्यवाद.